आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने पिंपरी चिंचवड शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवघ्या 5 आणि 10 वर्षांच्या दोन सख्या चिमुकल्या बहिणींवर झालेल्या अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे। एकीकडे आपण प्रगती आणि सुरक्षिततेच्या गप्पा मारतो, पण आपल्या शेजारी जेव्हा निष्पाप बालकांचे बालपण ओरबाडले जाते तेव्हा समाज म्हणून आपण कुठे चुकतोय हा विचार करण्याची वेळ आली आहे। नमस्कार, माझं नाव साक्षी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही नेमकी घटना काय आहे, ती कशी उघडकीस आली आणि अशा प्रवृत्तीपासून आपल्या मुलांना कसे वाचवायचे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत। तर ही घटना घडली आहे वाकड जवळील ताथवडे परिसरात। पीडित मुलींचे आई वडील हे रोजदारीवर काम करणारे मजूर आहेत। जेव्हा ते कामावर गेले होते तेव्हा घरात त्यांच्या 2 लहान मुली एकटाच होत्या। याच गोष्टीचा फायदा घेत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय रमजान बागवान या नराधमाने चिमुकल्यांना चाकूचा धाक दाखवला। कोणाला काही तर सांगितले तर पोट कापून ठेवील अशी धमकी देत त्याने या बहिणींवर गेल्या 1.5 ते 2 महिन्यात वारंवार लैंगिक अत्याचार केले। पण म्हणतात ना, पाप कधीही लपत नाही। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी ठरली ती म्हणजे तिथली एक जागरूक शेजारी महिला। या महिलेने आरोपीला एका चिमुकलीला संशयास्पद रीतीने आपल्या घरात घेऊन जाताना पाहिले होते आणि तिने तात्काळ ही माहिती मुलीच्या पालकांना दिली। पालकांनी मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने रडत रडत हा सगळा थरार सांगितला। संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी तातडीने वाकड पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा देखील दाखल केला आणि 24 तासांच्या आत या 65 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्या। मित्रांनो, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण काय करू शकतो? तुमची मुले कितीही लहान असली तरी दररोज रात्री त्यांच्याशी संवाद साधा। त्यांच्या शरीरात अचानक झालेले बदल, पोटदुखी किंवा वर्तनातील भीती याकडे दुर्लक्ष करू नका। अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासूनच मुलांना माझ्या शरीराला माझ्या परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगा। मुलांना सांगा की जर कोणी त्यांना आई बाबांना सांगेल किंवा जीवे मारीन अशी धमकी दिली तरीही त्यांनी सर्वात आधी पालकांना येऊन सांगितले पाहिजे। या केसमध्ये शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। आपल्या आजूबाजूला लहान मुलांसोबत काही संशयास्पद घडत असेल तर त्वरित आवाज उठवा। वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालय त्याला कडक शिक्षा देईलच यात शंका नाही। पण कायदा त्याचे काम करत असताना आपण आपल्या घरातील आणि परिसरातील बालकांचे कवच बनणे देखील गरजेचे आहे। अशाच पुढील अपडेटसाठी न्यूज नेटवर्क 360 ला सबस्क्राइब करायला विसरू नका।